नमस्कार मंडळी, चला आज आम्ही रविवारी इकडे गावाकडे आलेलो आहोत आणि आता आमच्या शेतामध्ये हे आमच्या गायींसाठी खाण्यासाठी जो गवत आहे या गवताच्या शेतात आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो, हे तोडून परत ती छोटं छाटणी झालेली आहे आणि हे मोठं गवत, हे याला गजराज गवस म्हणतो। गजराज गवस याची तोडल्यानंतर परत ते पुन्हा येतात आणि मग त्याची छाटणी करून ते आपण जनावरांना घालतो। हे बघा, हे चंदनाचं झाड मस्तपैकी या ठिकाणी तयार झालेलं आहे। दुसरे एक चंदनाचं झाड या ठिकाणी आपोआप उगलंय मित्रांनो। हे आणि असं निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा आमच्या घराचा परिसर, अगदीच घराच्या बाजूला आमचं हे या ठिकाणी शेत आहे। पाहू शकता तुम्ही, हे बघा या ठिकाणी चंदनाचं झाड, मला वाटतं चंदनाचंच आहे। हा चंदनाचं झाड आहे बघा कसं, बघा पाहू शकता। हे गजराज गवत खूप जनावरांना खाद्य लागतं, त्यासाठी हिरव्या चाऱ्यामध्ये याचा आम्ही समावेश करतो। 15 जवळजवळ आमच्याकडे जर्सी गायी आहेत आणि मग त्यांना खाण्यासाठी एवढं लागणारच आणि म्हणून ही तरतूद केली आहे। सुका चारा आता जनावर मोकळी रानामध्ये चरतायत, वरती आपण मका केलेली आहे, ती पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत। इकडे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, हे सोयाबीनचा प्लॉट आहे, अगदी जवळमध्ये सोयाबीन। याचंही चांगलं यावर्षी भरघोस चांगल्या प्रकारे उगून आलेलं आहे, याचाही चांगला बाजारभाव मिळेल। एक तर सोयाबीन आम्ही विकतो किंवा त्याचा भरडा करून जनावरांसाठी पण वापरतो। याचा सोयाबीनचा आमचा प्लॉट पाहू शकता तुम्ही। आणि मित्रांनो पाहू शकता, हा मका स्वीटकॉर्न मध्येच हा एक मका मोडतो, थोडा वेगळ्या कंपनीचा आहे। याची मकाची कणस तयार होतील आणि बाकी मकाच्या झाडांचंही जनावरांना खाद्य म्हणून आम्ही वापर करणार आहे। हा एक 15 दिवस झालेले स्वीटकॉर्न पेरलेला आहे आणि मग आता याच मोठी झाली याची कणस वेगळी करायची, ती मार्केटला पाठवू शकतो किंवा त्याचा आपण जनावरांना खाद्य म्हणून त्याचा वापर करू शकतो। फवारणी नुकतीच केलेली आहे मित्रांनो, की त्याच्यावर थोडे पानांवरती बघू शकता तुम्ही आळ्या पडलेल्या आहेत। हा स्वीटकॉर्न आणि पलीकडे आमचं छोटंसं निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं आमचं छोटंसं घर पूर्ण शेतामध्ये आहे। चौकडून सर्व झाडे झुडपे आहेत। ज्यावेळेस आम्ही जेव्हा नवीन घर या ठिकाणी हे बांधलं त्यावेळेस आजूबाला अजिबात झाडे नव्हती, पण त्यानंतर आम्ही एक एक दोन करत करत अशी निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी तयार झाले। हे बघा मित्रांनो, म्हणतात ना, शेती असल्यावर माणूस काही उत्पादन घेऊ शकतो। अगदीच या भिंतीच्या कडेला इथे छोटासा नारळ आहे आणि इथे हळद पूर्वी जी लावली होती तीच आता पुन्हा या ठिकाणी उगवलेली हळद आहे। हे पूर्ण हळद आहे। हा आमचा पेरू मोठा झालाय, छाटणी केली होती पण नंतर नक्ष न दिल्यामुळे तो अजून मोठा झालाय। आमचं पेरू झाड, खूप पेरू खायला मिळतात। घरी आल्यानंतर असं होत नाही की एखादं फळ काही मिळत नाही, काही ना काही मिळते। हा हापूस आंबा आहे, हा केशर आंबा आहे, हा सुद्धा हे नारळाचं झाड आणि तिकडे बदामाचं झाड आहे। तर तुम्ही पाहू शकता असं मस्तपैकी नयनरम्य वातावरण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। पाहू शकता इथे हे बघा, पेरू पपईचं झाड आहे, तिकडे पलीकडे चिकू आहे, हळद बघू शकता तुम्ही, हळदीची झाडं। ही लिंबोणी लावली आम्ही मित्रांनो, आणि मग ही लिंबोणी आता लिंब यायला झालेत। हे गुलाबाचं फूल तयार झाले, हा सफेद चाफा आहे। हे बघा सीताफळ पण आहे, चिक्कू पण आहे घराच्याच बाजूला। इकडे ही आंब्याची झाड, इकडे पण असं
खूप सारी झाडं लावलेली आहेत मित्रांनो. शेवग्याच्या शेंगा पण आहेत, शेवग्याची झाडं भरपूर आहेत, त्याच्यामुळं शेवग्याची कालवण करायचं म्हणजे प्रश्न निर्माण राहत नाही. ओके, पाहू शकता हे चिक्कूचं झाड, कंटिन्यू सतत चिक्कू असतात त्याला. आताही छोटे छोटे चिक्कू आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, इथे वेल आहे नागिनीच्या पानाचा, खायच्या पानाचा वेल आहे, हे सुद्धा विकत आणावं लागत नाही. ते इथे ही नागिनीची पानं, खायची पानं आपल्याला मिळू शकतात. हे आहे बदामाचं झाड. हे दुसऱ्या घराच्या पाठीमागच्या बाजूलाच घराच्या एक छोटंसं शेत आहे आणि इथे पण सोयाबीन आपण केलेलं आहे. सोयाबीनचं पीक जोमात आहे. बघूयात काय होतंय ते मित्रांनो. सुंदर असा परिसर.